नमस्कार. आजचा ब्लॉग सुरू होतो आहे रात्रीपासून, कारण आज लाईटने आमच्यासोबत असं काही केलं की आम्ही ऑर्डर करायला बसलो आणि मॅडम लाईट म्हणाली बाय बाय. गरमी इतकी होती की फॅन बंद, लाईट बंद आणि आमच्या आशाही बंद. चेरूला बघून वाटलं या घरात जर कोणी खरंच टेन्शन फ्री असेल ना तर ती म्हणजे ही मॅडम. लाईट गेली, गरमी झाली आणि सगळे हैराण, आणि ही VIP झोप एन्जॉय करत होती. मग आम्ही गॅलरीत जाऊन चेक केलं, लाईट फक्त आमची गेली की सगळ्यांची, आणि बघितलं तर सगळीकडे अंधार. म्हणजे आज पूर्ण सोसायटीच कॅन्डल लाईट एडिशनमध्ये होती. चला, गॅलरीत थोडा गार वारा घेतला आणि कधी झोप लागली ते कळलंच नाही. गुड मॉर्निंग, नमस्कार. फायनली आमची सकाळ झालेली आहे. कधी सकाळ झाली कळालंच नाही. रात्री झोपायला उशीर झाला. सकाळी उठल्याने बाजूला पाहिलं तर चेरू अजूनही त्याच पोजमध्ये. मला वाटलं ही झोपलेली आहे की मोबाईलमध्ये पॉज करून ठेवली आहे. इतकी शांत झोपली होती की मला वाटलं ही मुलगी आहे की रिचार्जवर ठेवलेलं क्यूट टॉय. रात्री लाईट गेली, गरमी झाली, पण मॅडमच्या झोपेवर काहीच परिणाम नाही. मग खिडकी उघडली आणि समोर दिसला सकाळचा सुंदर व्ह्यू. निसर्ग म्हणत होता काल लाईट गेली असेल पण आजचा दिवस फुल चार्ज आहे, कारण आज होता रांगोळी मॅटचा आमचा क्लास. मग सुरू झाला आमचा रांगोळी मॅट ऑफलाईन वर्कशॉप. घरात इतक्या स्टुडंट आल्या होत्या की घर कमी आणि मिनी एक्झिबिशन जास्त वाटत होतं. सगळी जागा भरली, कट्टे भरले, फक्त सिलिंग फॅनवर बसायची जागा बाकी होती. लहान मुलींपासून ते मोठ्या ताईपर्यंत सगळ्याजणी इतक्या उत्साहाने काम करत होत्या की मला एक क्षण वाटलं मी क्लास घेत नाही आहे, मी टॅलेंट शो जज करते. सगळ्यांनी एकापेक्षा एक सुंदर रांगोळी मॅट बनवले आणि छोट्या छोट्या मुलींनी जे डिझाईन बनवले ते पाहून मला वाटलं आपण त्यांना शिकवतोय की त्या आपल्याला शिकवत आहेत. काहीजणी इतक्या फास्ट होत्या की मी स्टेप सांगायच्या आत डिझाईन रेडी, आणि काही जणींचा फोकस असा होता जणू उद्या रांगोळी मॅटचा वर्ल्ड कप आहे. घरात जागा कमी पडत होती आणि क्रिएटिव्हिटी मात्र ओव्हरफ्लो होत होती. हा होता आजच्या क्लासचा लूक. आणि हो, कॅमेरामॅन पण मी, टीचर पण मी, ऑर्गनायझर पण मीच. थोडक्यात आजचा वर्कशॉप 1 वुमन आर्मीवर चालू होता. मग सगळ्यांनी आपापले सुंदर मॅट दाखवले. कोणाचे कलर भन्नाट, कोणाची डिझाईन भन्नाट, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर त्याहूनही भन्नाट. मग आली रिव्ह्यूची वेळ आणि सगळ्यांचे इतके छान छान रिव्ह्यू दिले. सगळ्यांनी खूप छान रिव्ह्यू दिले की दिवसभराचा थकवा एका मिनिटातच गायब झाला. क्लास परत येणार. मॅम, कसं वाटलं क्लास? खूप सुंदर, छान होतं, वर्थिट होतं. तुम्ही पण नक्की जॉईन करा. ओके, येऊ. Yes. थँक्यू. कसं वाटलं मॅम क्लास? खूप छान, आवडला? बहुत छान आहे. थँक्यू. एन्जॉय किया मी. मेरा थँक्यू. छान टेक्निक शिकवला. मॅम घेऊ, फेस घेऊ, चालेल? टेक्निक छान शिकवलं. थँक्यू. बनवू शकताय आता? बनवाल? हां, आता बघ. ओके. येस मॅम, फेस घेऊ. हो घ्या घ्या. कसं वाटलं मॅम? छान शिकवलंय, खूपच छान छान टेक्निक्स कळल्यामुळे खूपच बरं वाटतंय. कॉन्फिडन्स पण वाढलाय की आता आम्ही बनवू शकतो. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान शिकवलेलं आहे, मला खूप आवडला आहे क्लास. थँक्यू. दुर्वा, खूप छान वाटला क्लास. आवडला? नक्की जॉईन करा. हो, खूप आवडलं. सर्टिफिकेट देताना तर वेगळाच आनंद होता. विशेष करून लहान मुलींच्या चेहऱ्यावरचं स्माईल पाहून मन खरंच भरून आलं. आणि मग आली ती सर्वात महत्त्वाची वेळ. क्लास संपला आणि मी बसले पैसे मोजायला. लोक मेडिटेशन करून रिलॅक्स होतात आणि आम्ही नोट्स मोजून. त्या आवाजातच वेगळी शांती असते. 1, 2, 3 म्हणजे जणू मेहनतीचा रिपोर्ट कार्ड हातात आला आहे. पण पैसे मोजून वर बघितलं आणि घराचा अवतार पाहून वाटलं वर्कशॉप संपला की कचरा आला, की नवीन ड्युटी चालू झाली. कारण घरात बघितलं तर सगळीकडे पसाराच पसारा होता आणि घराचा अवतार पाहून वाटलं वर्कशॉप संपला. सगळीकडे कचरा, सामान, कटिंग, कलर. घर म्हणत होतं आता माझी पण सर्व्हिस करून घ्या. पण खरं सांगायचं तर आजचा दिवस खूप सुंदर गेला. नवीन लोक भेटले, छान डिझाईन्स तयार झाले, रिव्ह्यू मिळाले, सर्टिफिकेट्स दिली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. अशा सुंदर आठवणींसोबत आजचा व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकनी खूप मोटिवेशन मिळतं. सो तुम्ही एवढे 100 लोक बघतात तर एकाने एक लाईक केलं तरी मला कमीत कमी 100 लाईक्स मिळतील. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज, आलात इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला आहे तर लाईक पण नक्की करा. खूप मेहनत घेतो आम्ही हे सगळं करण्यासाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.